आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पार्वतीक चिंता वाटूक लागली की आता हा वेताळाक आवरायचा कसा. पार्वती म्हणे कसे करावे, ह्या वेताळासी आवरावे, निरुपायाने आता आठवावे, देवादिदेव महादेव. तर माता पार्वतीक हो प्रश्न पडलो की आता ह्या वेताळाक आवरायचा कसा. तर ह्या प्रश्नाचा उत्तर तिका मृत्यूलोकात गावाक नाही, तिनं थेट कैलास गाठलाय आणि ह्या प्रश्नाची उकल महादेवांकडसून करून घेऊची असो निर्णय घेतलाय. कोठे गेले असतील महादेव? मला त्यांना भेटणे गरजेचे आहे. कदाचित नंदीला माहिती असेल महादेव कोठे आहेत ते. त्याला विचारू. नंदी, नंदी, स्वामी, 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 नंदी, कोठे गेलेत सगळे? माता पार्वती इथे येत आहेत. त्या नंदीला हाका मारताय. तो येथे नाही, महादेवही येथे नाही. आता मी त्यांना काय उत्तर देऊ? आज माझ्या उत्तराने त्या पुन्हा क्रोधित झाल्या आणि पुन्हा एखादा शाप दिला तर? हे महादेव, कृपया माझी रक्षा करा. तू घाबरू नकोस. न घाबरता सत्य परिस्थिती त्यांना सांग. तुला त्यांचा ठाव ठिकाणा ज्ञात नाही, यात तुझी काही चूक नाही. नंदी, नंदी, नंदी. प्रणाम माते. कल्याण वस्तू. महादेवांचं काही ठाव ठिकाणा माहित आहे का? मी संपूर्ण कैलासात त्यांना शोधतीये, ते कुठेच सापडत नाहीयेत. त्यांचं असू दे, परंतु संपूर्ण कैलासात भ्रमण करणारा नंदीही कुठे दिसत नाहीये. हे माते, गेले काही दिवस नंदी आणि महादेव कुठे गेले आहेत हे मला माहित नाही. मी त्यांना सगळीकडे शोधत आहे. या कैलास पर्वतात प्रत्येक गुहेत, प्रत्येक हिमशिखरावर मी जाऊन आले, पण ते मला कुठेच सापडले नाही. असा कुठलाच कोपरा नाही जिथे मी त्यांचा शोध घेतला नाही. परंतु ते मला सापडलेच नाही. सापडले नाहीत? असे कसे सापडले नाहीत? तुमचं लक्ष कुठे असतं? इथे कोण येतं, कोण जातं यावर तुमचं लक्ष असायला हवं. महादेव त्रैलोक्याचे स्वामी आहेत आणि त्यांच्या राज्यात हा असा भोंगळ कारभार? पुन्हा अशी चूक झालेली मी खपून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता निघा आणि त्यांचा ठाव ठिकाणा मला येऊन सांगा. निघा. नारायण नारायण. हे आदिशक्ती, हे पार्वती माते, आपला हा शूद्रदास आपल्या दारी आला आहे. आपल्या भक्तीची आस मनात ठेवून उभा आहे. कृपा करून मला आत येण्याची परवानगी द्यावी. आज्ञा आहे मुनिवर. नारायण नारायण. प्रणाम माते. क्षमा असावी माते, परंतु मी चुकीच्या क्षणी तर आलो नाही ना इथे. नाही म्हणजे सबंध विश्वाची चिंता लिलया पेळणाऱ्या पार्वती मातेच्या चेहऱ्यावर चिंता का बरं दिसत आहे? म्हणजेच शंभू महादेव आणि पार्वती मातेच्या कैलासावरील वातावरण ताणतणावाचे आहे तर? हो मुनिवर. प्राणाविना शरीर जसे निस्तेज वाटते, तसाच हा कैलास परिसर तुम्हाला वाटत नाही का? क्षमा असावी माते, परंतु अशा कोड्यात बोलू नका. अहो, आपल्या समोर आपला हा भक्त बुद्धी प्रामाण्य दाखवण्यास तोकडाच पडेल. म्हणजे महादेव कैलासावर नाहीयेत, आम्ही त्यांना शोधतोय आणि तुम्ही अगदी योग्य वेळी आलात. तुमचे भ्रमण अखिल त्रैलोक्यात असते. तुमच्या दृष्टीस महादेव अथवा नंदी आले होते का?
नारायण नारायण. म्हणजे अशी चिंता आहे तर. परंतु माते, माते माझ्या तरी दृष्टीस ते पडले नाहीत. आणि माते, श्री शंभू महादेव म्हणजे त्रैलोक्याचे स्वामी, त्यात भोळा सांब अशी त्यांची ख्याती. अहो, एखाद्या भक्तानं आपलं दुःख त्यांच्या समोर मांडलं, 4 आसवड ढळली की हिम जसा हळूहळू वितळतो, तसे त्यांच्या हृदयाचे पाणी पाणी होते. आता तुम्ही कोड्यात बोलू नका मुनिवर. इथे माझ्या जीवाची घालमेल होतीये. क्षमा करा माते, क्षमा करा. खरं तर मला असं म्हणावयाचं होतं की श्री शंभू महादेव ते अवघ्या विश्वासी आहेत. अहो, असतील एखाद्या भक्ताची चिंता सोडवण्यात मग्न. परंतु माते, माते आपण इतक्या चिंताग्रस्त का आहात? काय सांगू तुम्हाला. महादेव तपश्चर्येसाठी गेले असताना माझ्यात आणि वेताळात युद्ध झाले. हे तुम्ही जाणताच. मी वेताळाला शाप दिला होता आणि तो शाप भोगण्यासाठी वेताळ मृत्यू लोकात गेला. परंतु त्याचा निष्पाप मानवांना त्रास होतोय. त्यामुळे महादेवांनी दिलेला उशाप कार्यरत होण्यासाठी मला त्यांना भेटायचे. परंतु ते मला सापडत नाही. मला मान्य आहे माझी चूक झाली, परंतु त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची. मी पश्चातापाच्या अग्नीत पोळून गेले आहे. हे माते, मी आपले दुःख जाणतो. परंतु माते, मी आपण असं एक युक्ती सांगू इच्छितो. मला सांगा, आपल्या पायात जर काटा रुतला तर आपण काय करतो? मुनिवर, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, कोड्यात बोलू नका. जे काही आहे ते स्पष्ट सांगा. क्षमा असावी माते, क्षमा असावी. पण मला केवळ आपल्याला एवढे सुचवायचे होते की कायम काट्यानेच काटा काढला जातो. म्हणजे माते, उशाप महादेवांनी दिलाय, त्यामुळे त्यांना प्रसन्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी महादेव जर तुमच्या समोर येत नसतील तर मग तुम्ही महादेवांची आळवणी करा. ज्या ग्रामात वेताळाचा त्रास होतोय त्या ग्रामात एका शिवलिंगाची स्थापना करा आणि त्याच गावकऱ्यांकरवी त्या शिवलिंगावर अभिषेक सेवा करा. मग मला सांगा माते, की महादेव का बरं प्रसन्न होऊन आपला उशाप कार्यरत करणार नाहीत? उत्तम मुनिवर, उत्तम. ही कल्पना मला आधी का सुचली नाही? तुम्ही अगदी योग्य सांगत आहात. मी आत्ताच मृत्यूलोकी जाऊन अत्यंत जागृत अशा शिवलिंगाची स्थापना करते. नारायण नारायण. अवश्य माते. ठीक आहे, तर मी प्रस्थान ठेवते.